गेल्या आठवड्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत तळ ठोकून होते. अखेर 2 दिवसांनी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट मिळाली. या भेटीत साताऱ्याच्या जागेवर चर्चा झाली. यानंतर आता राजेंच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. उद्या दुपारी 3 वाजता राजेंचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आलाय. भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांचं भव्य स्वागत असा उल्लेख असलेले पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्याच्या जागेवरील दावा सोडल्यात जमा आहे. राष्ट्रवादीनं आधी सातारची जागा भाजपला सोडण्यास नकार दिला. उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर लढावं असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून देण्यात आला. पण राजेंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. आपण कमळ चिन्हावरच लढू असा आग्रह त्यांनी कायम ठेवला. यानंतर त्यांनी दिल्ली गाठली. पण 2 दिवस त्यांना अमित शहांची भेट मिळाली नाही. अखेर 3ऱ्या दिवशी त्यांना शहा यांची भेट मिळाली. या बैठकीत सातारच्या जागेबद्दल चर्चा झाली. सातारा सोडत असल्यानं नाशिक मतदारसंघ आम्हाला द्या अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. या मतदारसंघातून भुजबळ कुटुंबातील सदस्याला तिकीट देण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे. त्यामुळे नाशिकसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. तर दुसरीकडे भाजपनंही या जागेची मागणी केली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद फारशी नाही. नाशिकमध्ये आमचे 3 आमदार आहेत. इथे शिवसेनेचा एकही आमदार नाही असं भाजपकडून सांगण्यात येतंय. सातारची जागा राष्ट्रवादी भाजपसाठी सोडणार आहे. पण त्या बदल्यात त्यांनी मागितलेली जागा शिवसेनेची आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे शिवसेनेत आहेत. विद्यमान खासदार असलेली जागा सोडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आहे. पण भाजप राष्ट्रवादीनं त्यांच्यावर जागा सोडण्यासाठी दबाव आणलाय. तेव्हा आगामी काळात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.